धाराशिव जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मी आता वाशी तालुक्यातील घोडकी शिवारामध्ये आहे। जर पाहिलं तर हे सोयाबीनचं शेती आहे आणि या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची परिस्थिती जी पाहायला मिळते। अगदी या सोयाबीनच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आता हे पूर्ण पीक वाया जाण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते आणि पाऊस सुरूच आहे। हवामान विभागाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याला आता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी आणखीन हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे। हे सर्व गावातील शेतकरी आहेत। त्याचबरोबर आज कृषी मंत्र्यांनी देखील या गावातील पिकाची पाहणी केलेली आहे। हे सर्व शेतकरी काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। कृषी मंत्री आले होते, काय सांगितलं, काय आश्वासन दिलं? काय म्हणले सोयाबीन हे नुकसान झालेली पाहणी ही करून गेली, तर पाहणी करून काय चालत नाही, कारण की आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। नुकसानाची भरपाई झाली पाहिजे। नुकसान भरपाईसाठी पंचनामे होणे गरजेचं आहे, त्याच्यानंतर नुकसान भरपाई मिळेल म्हणजे लवकरात लवकर पंचनामे व्हावे, लवकरात लवकर नुकसान भरपाई व्हावी। कारण की नदी घोडकी तलाव असल्यामुळे जवळपास नदीचा पूल ही वाहून गेलेला आहे। तरी बऱ्याच लोकांची काय शेती पिती अशी वाहून गेलेली आहे। ऊसाची म्हणा, सोयाबीन म्हणा, भरपूर नुकसान झालेले आहे। काय मामा, काय काय नुकसान झाले? ऊस पिका इकडे सोयाबीनचे पाणी साचले, तर ताली फुट गेल्या, इथून पाणी खाली गेले, ते ऊस फुट गेल्या ताली। कृषी मंत्री आले ना, काय म्हणले माहिती असते ते? मंत्री आले ते म्हणले आज पाहणी केली, पंचनामे करू म्हणले। मग काय मागणी सरकारला? पंचनामा करावा आणि काय नुकसान भरपाई भेटावी। काय मागणी असणार? लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटावी हीच शेतकऱ्याच्या वतीने हे निवेदन राहील। जर आपण पाहिले तर अगदी आज कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी पाहणी जरी केलेली असली, पंचनामे करण्याचे आदेश जरी दिलेले असले, तरी आम्हाला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ती या परिसरातील शेतकऱ्यातून केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, वाशी, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।